या व्हिडिओमध्ये आपण औष्णिक प्रसरण नावाच्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत. आपण प्रथम हे काय आहे ते समजून घेऊ. मग त्याची दोन उदाहरणं पाहू आणि शेवटी त्यात अजून खोलवर जाऊ. चला सुरुवात करूया. जेव्हा आपण औष्णिक हा शब्द ऐकतो, तेव्हा मनात काय येतं? तर औष्णिक म्हणजे काहीतरी उष्णतेसारखं असेल आणि प्रसरण म्हणजे मोठं होणं. तर औष्णिक प्रसरण म्हणजे जेव्हा आपण एखाद्या वस्तूला गरम करतो किंवा त्याचं तापमान वाढवतो, तेव्हा त्याचं प्रसरण होतं. आणि त्याचप्रमाणे आपण जर एखादी गोष्ट थंड केली किंवा तिचे तापमान कमी केले, तर तिच्या आकारात आकुंचन होईल. आणि बहुतेक गोष्टीत खरोखर असं होतं. मी बहुतेक म्हणते कारण ह्याला काही अपवाद आहेत. पण आपल्या आजूबाजूच्या बहुतेक गोष्टींना खरोखरच ही घटना अनुभवता येते. आपण प्रथम 1-2 उदाहरणं घेऊया. सर्वात सामान्य उदाहरण म्हणजे तापमापी किंवा थर्मामीटर. त्यात एक काचेची नळी असते, जी काही प्रकारच्या रंगीत द्रवाने भरलेली असते. या नळीत पूर्वी पारा भरलेला असायचा, पण तो आपल्यासाठी हानिकारक असतो आणि त्यामुळे आता नळीत अल्कोहोल भरलेला असतो. समजा आपण तापमापी खोलीत टांगली असेल आणि जर खोली जास्त गरम झाली, तर आतील द्रव देखील गरम होईल आणि परिणामी ते द्रव प्रसरण पावेल. आता जसं-जसं त्याचं प्रसरण होईल, तसं आपल्याला दिसेल की द्रवाची पातळी वाढत आहे. आणि त्याचप्रमाणे जर खोली थंड झाली किंवा कदाचित आपण तापमापी बर्फाच्या थंड पाण्यात ठेवली, तर त्यातील द्रव थंड होईल आणि त्याचं आकुंचन होईल आणि म्हणून द्रवाची पातळी कमी होऊ लागेल. आणि अशा प्रकारे आपण तापमापी वापरून तापमानाचा अंदाज लावू शकतो. आता दुसरं उदाहरण पाहूया. या चित्राकडे खूप नीट लक्ष द्या. इथे तुम्हाला काही विचित्र दिसतंय का? इथे रेल्वेचे रूळ वाकले आहेत. तुमच्या मते काय झालं असावं? बरं, माझा अंदाज आहे की हा अतिशय उष्ण दिवस असावा, ज्यामुळे रुळाचं प्रसरण झालं. परंतु इथे लांबीच्या दिशेने प्रसरण न होता बाजूला प्रसरण झालं आणि हे अत्यंत धोकादायक आहे. आणि याचा संभाव्य धोका टाळण्यासाठी अभियंत्यांना याची काळजी घ्यावी लागते. तुमच्या मते ते काय करत असतील? बरं, जर तुम्ही कधी रेल्वे रुळावरून चालत गेला असाल, तर तुमच्या लक्षात आलं असेल की त्यांच्यामध्ये काही अंतर सोडलेलं असतं. हे अंतर कशासाठी सोडलं असतं? हे अंतर फक्त असं घडू नये याची खात्री करण्यासाठी सोडलं असते. म्हणजे तापमान खूप जास्त झालं आणि रुळांचं प्रसरण झालं, तर ते फक्त या अंतरात होईल आणि बाजूला नाही. आणि त्यामुळे रुळांच्या वाकण्यामुळे जो धोका होऊ शकतो, तो टाळता येईल. तर अशा प्रकारची आणखीन बरीच उदाहरणं आहेत. तुम्ही तुमच्या मित्रांशी आणि शिक्षकांशी यावर नक्कीच चर्चा करा. पण आता उर्वरित व्हिडिओसाठी आपण औष्णिक प्रसरणाचे कारण शोधण्याचा प्रयत्न करूया. गरम केल्यावर गोष्टींचं प्रसरण होतं आणि थंड केल्यावर आकुंचन. पण का? चला एक उदाहरण घेऊन हे शोधूया. कल्पना करा की आपल्याकडे धातूचा एक ठोकळा आहे. आपण याचा उपयोग औष्णिक प्रसरणाचे रहस्य समजून घेण्यासाठी करणार आहोत. तर समजा आपण ह्या ठोकळ्याला भिंगातून बघितलं, तर आपल्याला काय दिसेल? बरं आठवा की सर्व पदार्थ अणूंनी बनलेले असतात आणि त्यामुळे कदाचित आपल्याला असे अणू दिसतील. कल्पना करा की सध्या हा ठोकळा आपल्या खोलीत आहे आणि आपल्या खोलीचे तापमान साधारण 27 अंश सेल्सिअस आहे. आता या तापमानात हे अणू काय करत असतील? ते स्थिर आहेत का? तर असं दिसून येतं की ते स्थिर नसतात. तर अणू कायम गतिशील असतात आणि त्यांचं कंपन होत असतं. आणि याच कारणामुळे जर आपण कोणतेही दोन अणू घेतले, समजा आपण दोन शेजारचे अणू घेतले, तर त्यांच्यातील अंतर बदलत राहतं. कधी-कधी ते एकमेकांच्या जवळ येतात, कधी-कधी ते दूर जातात. पण हे समजून घेण्याचा एक सोपा मार्ग आहे. जरी अणूंमधलं अंतर बदलत असलं आणि ते गतिशील असले, तरी आपण असं गृहीत धरू शकतो की त्यांच्यामधले असलेलं काही सरासरी अंतर स्थिर आहे, निश्चित आहे. अणूंमध्ये असलेलं सरासरी अंतर या चित्रात दाखवलंय. आणि आता मोठा प्रश्न असा की जेव्हा आपण तापमान वाढवतो, तेव्हा काय होतं? जर आपण तापमान वाढवलं, तर काय होईल? तर अणू आणखीन जास्त हलतात
त्यांच्यामधील कंपन वाढतं. जसं जसं आपण धातू गरम करतो, तसं अणू वेगाने कंपन करू लागतात आणि परिणामी आपल्याला दिसतं की सर्व अणू एकमेकांपासून दूर जातात. आपल्याला या चित्रात दिसतंय की त्यांच्यातील सरासरी अंतर वाढलंय. तर आपण हे लक्षात ठेवूया की जेव्हा तापमान वाढतं, अणू अधिक कंपन करतात, त्यांना अधिक गतिज ऊर्जा मिळते आणि परिणामी त्यांच्यातील सरासरी अंतर देखील वाढतं. आणि त्याच कारणामुळे जर आपण या धातूच्या ठोकळ्याला गरम केलं, तर कदाचित आपल्याला असं काहीतरी दिसेल. अणू आता खूप दूर असतील. आणि तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की अणू अधिक कंपन करत असतील, तर त्यांच्यातील सरासरी अंतर का वाढलं पाहिजे? आणि हा एक चांगला प्रश्न आहे. पण ते थोडंसं अधिक क्लिष्ट आहे आणि त्याच्यावर चर्चा आपण एका स्वतंत्र व्हिडिओमध्ये करू. पण इथे आपण फक्त हे स्वीकारणार आहोत की जर अणू अधिक कंपन करत असतील, तर त्यांच्यातील सरासरी अंतर वाढतं आणि त्यातून आपण काय होणार आहे याचा निष्कर्ष काढू शकतो. जर अणू एकमेकांपासून दूर गेले, तर ते जास्त जागा व्यापतील आणि म्हणून हा धातूचा ठोकळा एकूणच प्रसरण पावतो. ठीक आहे. तर हे आहे औष्णिक प्रसरणाचे खरे कारण. आणि त्याचप्रमाणे जर आपण या धातूच्या ठोकळ्याला थंड केलं, तर अणूंना कमी गतिज ऊर्जा मिळते. ते कमी कंपन करतात आणि परिणामी ते एकमेकांच्या जवळ येतात आणि कमी जागा व्यापतात आणि त्यामुळे संपूर्ण पदार्थ आकुंचन पावतो आणि म्हणून हे औष्णिक प्रसरणाचे रहस्य आहे. तर आता आपण औष्णिक प्रसरणाच्या संदर्भात सहसा विचारला जाणारा एक प्रश्न बघूया. कल्पना करा की आपल्याकडे काही प्रकारचा पदार्थ आहे. समजा आपल्याकडे एका धातूचा पत्रा आहे आणि कल्पना करा की त्याला एक छिद्र आहे. आता हे गोलाकार छिद्र आहे आणि समजा या वस्तूला गरम केलं. आता प्रश्न असा आहे की तापमान वाढल्यामुळे पदार्थ प्रसरण पावत असताना या छिद्राचे काय होईल? तुमच्या मते छिद्र आकारात मोठं होईल की लहान होईल? मी तुम्हाला सुचवेन की तुम्ही व्हिडिओ थांबवून थोडा वेळ याबद्दल विचार करा. तुम्ही याचं स्पष्टीकरण तयार केलं असेल तर आपण पुढे जाऊया. मी तुम्हाला इथे असलेला सर्वात सामान्य गैरसमज सांगते. आपण विचार करू शकतो की पदार्थ सर्व दिशांनी प्रसरण पावत असताना संपूर्ण वस्तूचं छिद्रामध्ये देखील प्रसरण होऊ शकतं आणि म्हणून छिद्राचा आकार लहान होईल. काहीतरी असं. पण असं होईल का? तर नाही. हे चूक आहे. आणि याचा विचार करण्याचा एक खूप सोपा मार्ग आहे. आपण मगाशी बोललो की तापमान वाढल्यावर सर्व अणूंमधील सरासरी अंतर वाढतं आणि म्हणून जर आपण इथे काही अणू निवडले, तर पदार्थ प्रसरण पावत असताना त्यांच्यामधील सरासरी अंतर वाढलं पाहिजे. पण जर पदार्थ छिद्रामध्ये प्रसरण पावला किंवा जर छिद्राच्या आकाराचं आकुंचन झालं, तर आपण पाहू शकतो की ते एकमेकांच्या जवळ येतील आणि ते शक्य नाही. आणि याचा परिणाम म्हणून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की जर सर्व अणू दूर जात असतील, तर तसं होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे छिद्राचा आकार वाढला पाहिजे. आणि हे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. तर याचं उत्तर असं की छिद्राचा आकार मोठा होतो. आणि मी तुम्हाला याबद्दल विचार करायचा सर्वात सोपा मार्ग सांगते. औष्णिक प्रसरणाबद्दल विचार करण्याचा मला आवडणारा मार्ग म्हणजे कल्पना करा की आपल्याकडे एक फोटो आहे आणि आपण तो फोटो मोठा करतोय. आपण त्याला फक्त ताणतोय आणि जेव्हा आपण एखादा फोटो ताणतो, तेव्हा आपण स्पष्टपणे पाहू शकतो की फोटोमधील सर्व काही मोठं होतं. त्या छिद्रासह. या व्हिडिओसाठी इतकंच. पाहिल्याबद्दल धन्यवाद.